भुसावळमध्ये चक्क सत्ताधारी पक्षाचे नेते आणि कार्यकर्तेच प्रशासनाविरोधात रस्त्यावर उतरले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी प्रलंबित विकास कामांवरून प्रशासनाला लक्ष करण्यासाठी थेट प्रांत कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढला आणि तिथेच ठिय्या मांडला आहे। चला तर मग या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर आणि सखोल माहिती घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। 6 एप्रिल 2026 रोजी सोमवारी दुपारी भुसावळ शहरात एक वेगळीच राजकीय ऊर्जा पाहायला मिळाली। गांधी पुतळा यावल नाका येथून हा मोर्चा घोषणांच्या दणदणाटात सुरू झाला आणि थेट प्रांत कार्यालयावर येऊन धडकला। आलडा भुसावळच्या विकासासाठी अशी स्पष्ट भूमिका घेत काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये केवळ राजकीय कार्यकर्तेच नव्हते, तर सामान्य नागरिक, महिला, युवक, व्यापारी, विद्यार्थी आणि तृतीयपंथी नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता। या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या महिलांनी डोक्यावर रिकामे हंडे घेऊन प्रशासनाचा निषेध नोंदवला। शहरातील पाणी पुरवठ्याच्या दुर्व्यवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी ही एक अत्यंत प्रभावी आणि सूचक आंदोलन होते। प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्या वतीने निवासी नायब तहसीलदार संतोष विन्नते यांनी या आंदोलकांचे निवेदन स्वीकारले। सत्ताधारी पक्षाच्या नेत्याने प्रशासनासमोर तब्बल 25हून अधिक मागण्यांचा डोंगर उभा केला आहे। शहराध्यक्ष अजय दामू पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मोर्चामध्ये शहरातील अनेक मूलभूत आणि प्रलंबित प्रश्नांना हात घालण्यात आला आहे। चला मग त्या मागण्यांमधून काही मागण्या जाणून घेऊया। सर्वप्रथम स्मशानभूमी आणि दफनभूमीमध्ये योग्य सुविधा पुरवणे। द्वितीय, शहरातील महापुरुषांच्या स्मारकांची तातडीने दुरुस्ती करणे। तृतीय, शहरात वाढलेल्या डेंग्यू आणि मलेरिया सारख्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करणे। चौथं, दिव्यांगांसाठीचा निधी आणि घरकुल योजनांना मंजुरी देणे। पाचवं, पाणी पुरवठा सुधारणा आणि रस्त्यांची दुरुस्ती करणे। सहावं, सिग्नल व्यवस्था, सार्वजनिक शौचालय आणि डम्पिंग साईटचा प्रश्न मार्गी लावणे। या आंदोलनात जगन सोनवणे, उल्हास पगारे, सोहेल पठार, सचिन पाटील, गणेश सोनवणे, ललित मुथा, मुकेश गुंजाळ यांच्यासह दोन्ही पक्षांचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आता या बातमीतील सर्वात स्पायसी आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेला मुद्दा म्हणजे नगराध्यक्षांची अनुपस्थिती। शहरात एवढा मोठा जन आक्रोश मोर्चा निघतोय, सत्ताधारी रस्त्यावर उतरले, पण शहराचा प्रथम नागरिक म्हणजेच नगराध्यक्षा गायत्री भंगाळे या मोर्चात कुठेच दिसल्या नाहीत। सोबतच गटनेते सचिन चौधरी यांचीही अनुपस्थिती खटकणारी होती। त्यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की गेल्या 4 दिवसांपासून मी एका खासगी कामानिमित्त मुंबईत आहे, त्यामुळे या मोर्चामध्ये मला प्रत्यक्ष सहभागी होता आले नाही। मात्र भुसावळ शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। प्रशासनाची समन्वय साधन सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमचे प्रयत्न सुरूच राहतील। मात्र त्यांच्या स्पष्टीकरणानंतरही शहरात चर्चांना उधाण आले आहे। आंदोलकांनी थेट सवाल उपस्थित केला आहे की शहरातील तब्बल 500 कोटीहून अधिक रकमेच्या विकास कामांना नेमका कोणाचा विरोध आहे। भुसावळच्या या राजकीय नाट्यात मुख्य विरोधी पक्ष असलेला भाजप शांत बसेल असे कसे होईल? सत्ताधारी रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना भाजपने मात्र एक अत्यंत हुशार आणि कायदेशीर खेळी खेळली आहे। भाजपने या संपूर्ण प्रकारावर आक्षेप घेत महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम 1965 चा कलम 308 अंतर्गत थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे आणि दाद मागितली आहे। एका बाजूला सत्ताधाऱ्यांचा रस्त्यावरचा फिजिकल संघर्ष आणि दुसऱ्या बाजूला भाजपची कायदेशीर लढाई, यामुळे भुसावळचे राजकीय वातावरण आणखीनच तापले आहे, यात काही शंका नाही। हे आंदोलन इथेच थांबणार असे काही वाटत नाही। जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा होऊन सुद्धा जोपर्यंत समाधानकारक निर्णय होत नाही तोपर्यंत प्रांत कार्यालयातून न हटण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे। इतकेच नाही तर प्रशासनाला एक कडक इशारा म्हणजेच अल्टिमेटम देण्यात आला आहे। जर हा तिढा लवकर सुटला नाही तर 9 एप्रिल 2025 रोजी भुसावळ ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य लॉंग मार्च काढण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे। थोडक्यात सांगायचे तर मित्रांनो, भुसावळच्या जनतेला सध्या पडलेला प्रश्न हाच आहे की ज्यांना त्यांनी विकास कामांसाठी निवडून दिले ते जर रस्त्यावर बसून आंदोलन करत असतील तर शहरातील विकास कामे नेमकी अडवली कोणी? प्रशासनाची लालफितशाही याला जबाबदार आहे की पक्षा अंतर्गत
आणि विरोधकांशी असलेले राजकीय हेवेदावे. 9 एप्रिलला निघणारा लॉंग मार्च खरोखरच निघेल की त्याआधीच पडद्यामागे काही राजकीय तोडगा निघेल हे पाहणे अत्यंत रंजक ठरणार आहे. बाकी या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.